ज्यांनी शांतीचा संदेश दिला ते करुणेचे महासागर, जगाने त्यांना गुरु मानलाय, शाक्यपुत्र सम्यक संबुद्ध यांच्या पदकमलावरती त्रिवार पंचांग प्रणाम करतो। त्याचप्रमाणे भारताचे निर्माते, संविधानाचे शिल्पकार, बहुजनांचे उद्धार करते प्रकांड पंडित, जगातील सर्व पदव्या त्यांना दिल्या तरी कमी पडतील असे आमचे प्राणाहूनही प्रिय बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांना, त्यांच्या त्यागाला, त्यांच्या पदकमलावरती या भिक्खू संघाच्या वतीने मी बनते बोधिरत्न त्रिवार पंचांग प्रणाम करतो। त्याचप्रमाणे मला या मार्गावरती ज्यांनी आरूढ केलं, धम्माचा मार्ग ज्यांनी दाखविला, ते माझे गुरुवर्य भदंत धम्मरक्षित धीरो यांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी भिक्खू संघाला पंचांग प्रणाम करतो। संघमित्रा जन कल्याणकारी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था, त्याचप्रमाणे निग्रोध बुद्ध विहार कमिटी यांच्या विद्यमानाने या ठिकाणी संविधान दिवस आणि वर्षावासाची समाप्ती हे दोन्ही संयुक्त कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहे। खूप महत्वाचे आजचा हा मंगल सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। काय महत्व आहे या पौर्णिमेचं? भगवान बुद्ध यांना बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी हे ज्ञान कुणाला देऊ हा खूप विचार केला, 7 आठवडे विचार केला आणि शेवटी त्यांनी असं ठरवलं की मी या लोकांना जर ज्ञान सांगायला गेलो, हे ज्ञान असं आहे चांगल्या विद्वान माणसाला सुद्धा लवकर कळणार नाही, मग सामान्य जनांची काय कथा, मग सांगू कुणाला? मी सांगल्यावर जर त्याप्रमाणे त्यांना कळलं नाही तर मला एक ताप होईल, आणि कळल्यावर जर त्याचं अनुकरण नाही केलं तर डबल ताप होईल। सांगू का ना सांगू, का मी याचा एकटाच उपयोग घेऊ? परंतु त्याचं अंतर्मन त्याला सांगायला लागलं। भगवान बुद्धांना त्यांचं अंतर्मन ब्रह्मसहंपती म्हटलेलं आहे। हा ब्रह्मसहंपती कोणी वेगळा ब्रह्मा येऊन समोर प्रकट झाला नाही, त्यांचं अंतर्मन त्याला सांगायला लागलं की हे बुद्ध, आता तू सिद्धार्थ नाहीयेस, आता तुम्ही बुद्ध झालात। तुम्ही जर या ज्ञान जगाला सांगितलं नाही तर या जगाचा विनाश होईल, जग विनाशाकडे जात आहे। त्यांना ह्या जगाला वाचवू शकतो बुद्धच वाचवू शकतो, आणि म्हणून तुम्ही हे ज्ञान सांगायला पाहिजे। आणि मग सांगू कोणाला? सर्वप्रथम तर त्यांना आपल्या गुरुची आठवण झाली। आलार कलाम यांची आठवण झाली, परंतु ते वारले असं माहिती पडलं की ते निर्वाणपदी गेले। नंतर उद्धक रामपुत्त यांची आठवण झाली आणि ते सुद्धा निर्वाणपदी पोहोचले असं त्यांना माहिती पडलं। मग त्यांना आठवण झाली की माझे जे 5 सहचारी होते मी त्यांनाच का नाही हे सांगू सर्वप्रथम। मग ते कुठे आहे ते माहिती पडलं त्यांना। सारनाथ या ठिकाणी हरणांच्या वनामध्ये, मृगदाय वनामध्ये ते वास्तव्य करीत आहेत आणि तिकडे ते गेले। गेल्यानंतर त्यांनी दुरूनच पाहिलं, त्या 5 तपस्व्यांनी दुरूनच पाहिलं आणि सांगितलं, तो बघा भूगौतम येत आहे।
तिकडे त्याची व्यवस्था झाली नसल म्हणून आपल्याकडे येत आहे, तिकडे कोणी सेवा केली नसल म्हणून आपल्याकडे येत आहे, आपण सुद्धा आता त्याची सेवा करायची नाही का? त्याने अन्न ग्रहण केलं म्हणून, त्यांनी सुजाताचे खीर ग्रहण केले होते म्हणून ते सोडून गेले होते. आता आपण त्याचा सत्कार करायचा नाही, इथे एक आसन मांडून ठेवायचं, त्याला वाटलं तर बसल नाहीतर निघून जाईल. पण झालं उलटच. जसे जसे बुद्ध जवळ येत गेले तसं तसं त्यांचं मन परिवर्तन होत गेलं. भगवान बुद्धांची व्यक्तिमत्व पाहून, त्यांचे आभा पाहून, त्यांच्या चेहऱ्यावरच तेज पाहून त्यांचं मन परिवर्तन झालं. एकाने हात पाय धुवायला पाणी टाकलं, एकाने टावेल दिला हात पुसायला, दुसऱ्याने आसन दिलं बसायला. आणि तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात, आता मी सिद्धार्थ नाही, आता मी बुद्ध आहे. मग त्यांनी जेव्हा पहिलं प्रवचन दिलं आणि 5 त्यांचे ते पहिले शिष्य बनले, तो दिवस होता आषाढ पौर्णिमा. त्यानंतर त्या ठिकाणी उरुवेला काश्यप नावाचा 300 शिष्यांसह त्या नदीच्या काठावर एक साधू राहत होता, जटाधारी. आणि त्याचा दुसरा भाऊ लहान, तो नदी काश्यप, त्याचे 300 शिष्य. आणि त्याचा तिसरा भाऊ गया काश्यप, ह्याचे 200 शिष्य. असे 1000 शिष्य त्या साधूंकडे होते. आणि भगवान बुद्धांना असं वाटलं, एकेकाला सांगण्यापेक्षा मी का त्यांच्या प्रमुखालाच धम्मज्ञान सांगू नये, म्हणून ते तिथे जातात आणि त्याला म्हणतात की तुमच्या अग्निशाळेमध्ये मी रात्रभर थांबू का? ते नाही म्हणतात. दुसऱ्यांदा विनंती करतात, नाही म्हणतात. तिसऱ्यांदा विनंती करतात, ते नाहीच म्हणतात. आणि शेवटी भगवान बुद्ध त्यांना हट्ट करतात आणि ते म्हणतात, हे बघ, तुला राहायचं तर राहा, पण मी जबाबदारी घेणार नाही. का? कसली जबाबदारी? तर रात्री एक मुचलिंद नावाचा नागराज येतो आणि खूप त्रास देतो, मला त्रास देतो तसा तुम्हालाही देईल, म्हणून मी म्हणतो तुम्ही इथे थांबू नका. भगवान बुद्ध म्हणतो, ती माझी जबाबदारी. रात्र झाल्यानंतर मुचलिंद राजा येतो आणि उलट बुद्धांची सेवा करायला लागतो. आणि ते सकाळी उठून बघतात, आता रात्री ह्याला का मारून टाकलं का जाळून टाकलं म्हणून गुपचूप येतात. तो जटाधारी काश्यप, महाकाश्यप गुपचूप येतो आणि बघतो तर काय, तो नागराज भगवान बुद्धाची सेवा करत असताना त्यांनी बघितलं. आणि हे काय आश्चर्य! प्रभावित झाला तो आणि भगवान बुद्धाला विनंती केली की तुम्ही आता इथेच थांबा. त्याचा हेतू वेगळा होता की भगवान बुद्धामुळे आमचा बचाव होईल, आणि भगवान बुद्धाचा हेतू वेगळा होता की मी एक ना एक दिवस याला माझा धम्म सांगल. परंतु 2-3 दिवस निघून गेले, धम्म सांगायला काय तो विचारतच नाही. मग शेवटी भगवान बुद्ध म्हणतात, तुम्ही अर्हत आहात का? तुम्ही अर्हत म्हणजे काय? आता त्या गोसाव्याला अर्हत काय माहित नव्हतं. म्हणजे तुमचा राग, द्वेष, मोह नष्ट झाला का? तुमचे विकार नष्ट झालेत का? मान, सन्मान, नफा, तोटा ह्या अशा गोष्टी या तुमच्या मनातून गेल्यात का? मान, अपमान ह्या तुमच्या मनातून गेल्यात का? नाही. अजून ना राग गेला, ना मोह गेला, ना द्वेष गेला. मग त्यालाच अर्हत म्हणतात. आणि मग त्याने भगवान बुद्धांचं थोडस प्रवचन ऐकलं. सर्वच लोक पवित्र 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 हा शब्द सगळेच धर्मवाले उच्चारतात, शुद्ध अशुद्ध, परंतु व्याख्या माहित नाही. वाराणसी मध्ये असताना एक दिवशी आनंद गंगा नदीवरती पाण्याला जातात. त्या ठिकाणी काही ब्राह्मण लोक गंगा स्नान करत असतात. कधी संध्याकाळी जातात तेव्हाही गंगा स्नान करत असतात. आनंद एका दिवशी विचारतो, हे ब्राह्मणांनो, मी सकाळी सकाळी या थंडीच्या दिवसामध्ये या ठिकाणी पाण्यासाठी येतो, कारण तिकडे आमचे शास्त्र आहेत, त्यांना पाण्याची गरज असते.
म्हणून मी येतो, ह्या कारणाने मी येतो. आणि तुमचं काय कारण आहे असं की तुम्ही थंडीत सकाळी सकाळी इथं स्नान करतात? काय तुम्हाला घरात पाणी मिळत नाही? आम्हाला तर घर नाहीये, का तुम्हालाही नाहीये? ते ब्राह्मण थट्टा करतात. आणि बघा, या भंतेजीला इतकंही माहित नाही. अरे बाबा, आम्ही या ठिकाणी जे दिवसभर आमच्या हातून पाप घडतो ते संध्याकाळी येऊन गंगा स्नान करून आमचं पाप धुतो, आणि जे रात्री पाप घडतं सकाळी येऊन धुतो. आनंदा विचार करायला लागला, काय पाप धुऊ शकतो? आपल्या शास्त्राकडे गेले, भगवान बुद्धाकडे गेले आणि त्यांना विचारलं, भगवान, काय माणूस पाप धुऊ शकतो? भगवान बुद्ध म्हणतात, हे कोणी सांगितलं तुला? म्हणते, गंगा स्नान करताना ते ब्राह्मण म्हणत होते, चल आपण तिकडच जाऊ. बुद्ध जातात, त्या नदीच्या काठावर एका झाडाखाली बसतात. गंगा स्नान करून ते ब्राह्मण बाहेर निघतात, बुद्धांना वंदन करतात, एका बाजूला बसतात. तेव्हा बुद्ध त्यांना विचारतात, हे ब्राह्मणांनो, हा आनंद सांगत होता की तुम्ही सकाळ संध्याकाळ या ठिकाणी म्हणे गंगा स्नान करून पाप धुतात, हे खरं आहे का? म्हणे, हो भगवान, हे खरं आहे. मग मला हे सांगा, किती प्रकारचं पाप असतं? पापाचे प्रकार किती तुम्हाला माहिती आहे का? नाही भगवान. आणि किती अंगाने तुम्ही पाप करता हे तरी माहित आहे का? नाही भगवान, तुम्हीच सांगा. तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात, तुम्ही 3 अंगांनी पाप करता आणि 10 प्रकारचं पाप करता. ते कोणतं? कायेचं 3 प्रकारचं, वाचेचं 4 प्रकारचं आणि मनाचं 3 प्रकारचं, असं 10 प्रकारचं पाप तुम्ही करता. तेव्हा भगवान जरा समजून सांगा, आम्ही समजलो नाही. तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात, ज्या वेळेस तुम्ही कोणाची हत्या करतात तेव्हा तुमचं काया दूषित होते. ज्या वेळेस तुम्ही चोरी करता तेव्हा तुमची काया दूषित होते. ज्या वेळेस तुम्ही परनारी गमन करतात, व्यभिचार करतात, तेव्हा तुमची काया दूषित होते. आणि वाचा, ज्यावेळेस तुम्ही खोटं बोलतात तेव्हा तुमची वाचा दूषित होते. ज्यावेळेस तुम्ही चुगली करतात, याची गोष्ट त्याच्याजवळ करतात, तेव्हा तुमची वाचा दूषित होते. कठोर शब्द बोलतात, घाणेरडा शब्द बोलतात. मी तर ऐकलं, घराघरामध्ये लहान लहान मुली असतात, त्यांना माहित नसतं शिवी काय, त्यांची आई त्यांना शिकवते, घाण शिवी देते आणि त्यांची वाचा दूषित होते. पुरुष असो स्त्री असो, जेव्हा घाण शब्द शिवी देतात तेव्हा त्यांची वाचा दूषित होते. निंदा करतात दुसऱ्याची, व्यर्थ बडबड करतात, तेव्हा त्यांची वाचा दूषित होते. हे 4 प्रकारचं वाचा दूषित होते. आणि मन, जेव्हा तुम्ही कोणाचा द्वेष करतात, द्वेष कसा? माझा त्याने अपमान केला होता आणि त्याची आठवण जरी झाली, तो समोर जरी दिसला तरी मन दूषित होते, आनंदित होते. त्याला पाहून तुमचं मन, तुमचा अपमान करणाऱ्याला पाहून आनंदित होतं का? द्वेष करतात तुम्ही त्याचा, तेव्हा तुमचं मन दूषित होते. तुम्ही राग, द्वेष, मोह. राग मराठीमध्ये क्रोधाला राग म्हणतात. पालीमध्ये राग याचा अर्थ क्रोध होत नाही, आसक्ती, कुठल्या गोष्टीची आसक्ती, ही मला हवी अशी वाटते, त्याला राग म्हणतात. काही दिसलं तुम्हाला चांगलं, ती मला हवी आहे, तेव्हा तिच्यावरती तुमचं मन जाते, तेव्हा तुमचं मन दूषित होते. मोह, राग, द्वेष, मोह, हे 3 गोष्टी तुमचं मन दूषित करणाऱ्या. कुठे? चोरी होते, डायरेक्ट होत नाही. आधी मनामध्ये
आसक्ती निर्माण होते, राग निर्माण होतो, तेव्हा ते चोरी होते. कुठे बलात्कार होत असेल, डायरेक्ट होत नाही, आधी मनामध्ये मोह निर्माण होतो, मला ते हवंय, प्रेमाने मिळत नाही, मग जबरदस्ती, त्याला बलात्कार म्हणतात. हे आधी मनामध्ये तयार होते. कुठे खून होतो, डायरेक्ट खून होत नाही, आधी मनामध्ये प्लॅन बनतो, द्वेष निर्माण करतो आणि त्या द्वेषापोटी खून होतो. जर राग, द्वेष, मोह हे जर नाहीसे केले, ना बलात्कार होणार, ना चोरी होणार, ना कुणाचं मर्डर होणार. आणि म्हणून मन जर आता हे सगळं, हे ब्राह्मणांनो मला सांगा, यापैकी तुम्ही काय धुता? ब्राह्मण निरुत्तर झाले आणि भगवान बुद्धांना शरण गेले. तुम्ही जर तुमचं मन निर्मळ ठेवलं आणि 10 प्रकारचे पाप तुमच्या हातून घडले नाही, तुम्हाला गंगा स्नान करायची गरज नाही. तुम्ही निर्मळ राहणार, तुमचं जीवन सुखी होईल, तुम्ही निर्वैर होणार, तुम्ही निरोगी होणार. अशा प्रकारे त्यांनी भगवान बुद्धाचं शांत चित्ताने प्रवचन ऐकलं आणि मरणोपरांत जीवनभर ते भगवान बुद्धांचे उपासक झाले आणि त्यांनी गंगा स्नान सोडून दिलं. 75% ब्राह्मण भगवान बुद्धांचे शिष्य झाले होते आणि त्यांनी बरेच घुसड मिसळ करून टाकले धम्मामध्ये. आज सुद्धा मी असं ऐकलं आहे, RSSने 3 ते 5 हजार भंतेजी या समाजामध्ये घुसवलेले आहेत आणि स्टँडर्ड भंतेजी आहेत. बोल घेवडे, बोल बच्चन पटवून देतील तुम्हाला, पण ते आपले नाही, RSSने घुसवलेले. मग ओळखायचे कसे? तुमच्या आजूबाजूला येतील, ते येत आहेत, जात आहेत, दान धर्म घेऊन जात आहेत, दक्षिणा घेऊन जात आहेत. मग ओळखायचे कसे? आत्मा शिकवतील तुम्हाला. त्या आत्मा, भगवान बुद्धांना आत्मा मानलाय का? नाही. पुनर्जन्म सुद्धा शिकवतील. भगवान बुद्धांनी पुनर्जन्म मानलाय, पण कशाचा? त्या घटकांचा मानलेला आहे. जो तर तोच नाही, हाच मरतो तोच जन्माला आला नाही. मी नष्ट होणार आहे. हे झाड जे दिसत आहे समोर, ह्या झाड नष्ट होणार आहे, पण त्याचं जे बीज पडणार आहे तो पुनर्जन्म होणार आहे. तसंच तुमचं सुद्धा बीज कुठेतरी तुम्ही पेरताय आणि तुमचा सुद्धा पुनर्जन्म होतोय. तुमचा नव्हे, तुमच्या घटकांचा पुनर्जन्म होतोय आणि तुम्हाला ते शिकवतील पुनर्जन्म, आत्मा. मग ओळखायचे कसे? आणखी तिसरा एक पॉइंट सांगतो मी तुम्हाला. त्यांना प्रमाणपत्र मागायचं. त्याचं प्रमाणपत्र कसं असेल? भारतीय बौद्ध संघ समजायचा. RSSचा भंतेजी आहे, घुसवलेला नकली भंतेजी समजून जायचं. प्रमाणपत्र जर नाही दाखवलं तरी समजायचं, आणि दाखवलं आणि असं जर असेल, भारतीय भिक्खू संघ या नावाची संघटना RSSने स्थापन केलेली आहे आणि जवळजवळ 5000 भंतेजी या देशामध्ये घुसवलेले आहेत. बऱ्याच लोकांना माझ्यानंतर सुद्धा आपले मनोगत व्यक्त करायचं आहे. तुम्ही काहीच जास्त बोललेलं असेल, लांबलेलं प्रवचन होतं, तरी तुम्ही शांतचित्ताने ऐकलं. तुमचं सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना हिताचा मार्ग सापडो, सर्व रोगमुक्त हो, सर्व दुःखमुक्त हो, सर्व सुखी हो, सर्व सुखी हो, सर्व सुखी हो. साधु साधु साधु.